मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली दौऱ्यात वरिष्ठ नेत्यांच्या घेतल्या गाठीभेटी। फडणवीसांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचीही घेतली भेट। संरक्षण विषयक विविध विषयांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्रानंतर शिवसेना आता उत्तर भारतातही पाय रोवू पाहतीये। राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरात शिवसेनेचे तब्बल 6000 फुटाच्या कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। भारत ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार। 99% भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही। दोन्ही देशातील वार्षिक व्यापारात वाढ होणार। सुमारे 34 अब्ज डॉलर्सची वाढ होण्याची अपेक्षा। WWEचा सुपरस्टार हल्क होगन यांचं निधन। कुस्तीला जगभरात ग्लॅमर मिळवून देणारा पैलवान हरपला। 90च्या दशकात हल्क होगन यांची संपूर्ण जगाला भुरळ। जगात दरवर्षी वीज पडून अनेक झाडांची पडझड। वीज पडून वर्षात 320 दशलक्ष झाडांचा बळी। जंगलांमध्ये विजेचे पर्यावरणीय परिणाम समजून घेण्याची गरज। 50 प्रवाशांना घेऊन जाणारं रशियन विमान कोसळलं। हवेत बेपत्ता झाल्यानंतर विमानाचे अवशेष सापडले। 5 मुले आणि 6 क्रू मेंबर्ससह एकूण 43 प्रवासी या विमानात प्रवास करत होते। हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणावरून सामनातून सरकारवर टीका। विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांना सरकार त्यांच्या कामाचे पैसे देत नाही। सामनातून सरकारवर टीकास्त्र। बच्चू कडूंच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। अमरावतीत नांदगाव पेठ टोल नाक्यावर आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत काही पक्षीय बैठका घेणार असल्याची माहिती। राजकीय घडामोडी पाहता बैठकीला महत्त्व, तर गेल्या काही दिवसांपासून राजकारणात खळबळ। मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता। 8 वादग्रस्त आणि दिग्गज मंत्र्यांची विकेट पडणार। मुख्यमंत्री फडणवीस धक्कातंत्राच्या तयारीत, सूत्रांची माहिती। बुलढाण्यात शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश। आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश। मनसे नेत्यांची राज ठाकरेंसोबत आज बैठक। सकाळी 10 वाजता शिवतीर्थावर बैठकीचं आयोजन। धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागाची खरेदी नियमानुसारच। धनंजय मुंडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा। खोटी याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्ता तुषार पडगिलवारला 1 लाखांचा दंड ठोठावला। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। धनंजय मुंडेंच्या काळातील कामाची करणार पोलखोल। कृषी विभागासंदर्भात हायकोर्टाच्या निर्णयावर बोलणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात असण्याची शक्यता। छावा संघटनेचे विजय घाडगे अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता। माजी खासदार गोपाल शेट्टी यांना कोर्टाकडून क्लीन चिट। 2004 मध्ये पोलिसांना केलेल्या मारहाणीनंतर क्लीन चिट। सक्षम पुराव्याअभावी गोपाल शेट्टींना दिलासा। परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी अशोक घोरबांडसह दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करा। परभणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सदर मागणीचं निवेदन देण्यात आलं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात छावा संघटना आक्रमक। कळंबमध्ये रास्ता रोको करत केली राजीनामा देण्याची मागणी। रस्त्यावर पत्ते फेकून केला आंदोलन। एकेरी गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर निर्णयात बदल। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण। नाशिक कोर्टाकडून राहुल गांधींना जामीन मंजूर। राहुल गांधींना 15,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। 2006 साखळी बॉम्बस्फोटातील पीडितांना न्याय कधी? स्फोटासंदर्भात 19 वर्षांनंतर आरोपींना निर्दोष केल्यानंतर त्यांचीही नुकसान भरपाई सरकार कशी करणार? काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल। अनधिकृत होर्डिंग विरोधात पुणे पालिका ऍक्शन मोडवर। पुण्यात आतापर्यंत 88 अनधिकृत होर्डिंग, 24 होर्डिंग पालिकेने उतरवले। जळगावात एरंडोल तालुक्यात गोवरचा कहर। एकाच आश्रमशाळेतील 30हून अधिक मुलांना गोवरची लागण। विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय। जळगावच्या भुसावळ शहरात दूषित पाणी पुरवठा। नागरिकांचं आरोग्य धोक्यात। जलशुद्धीकरण केंद्रावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून दूषित पाणी पुरवठा।
लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची पडताळणी स्थगित, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पडताळणी थांबवल्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरात 113 महाविद्यालयातील प्रवेश थांबवले. विद्यापीठाच्या निर्णयाला अनेक संस्था चालकांचा विरोध, महाविद्यालयांनी न्यायालयात जाण्याचा इशारा. रत्नागिरीतील खेड शहरातील मीनाताई ठाकरे नाट्यगृह 27 जुलैपासून रसिकांच्या सेवेत दाखल. 27 जुलै रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते नाट्यगृहाचं लोकार्पण. नागपूरच्या यात्रेकरूंची अमरनाथ यात्रा रद्द, तीर्थदर्शन योजनेचे 1,86,00,000 रुपये थकीत. शासनाने यात्रेचा खर्च IRCTC कडे जमा केलाच नाही. पुणे मेट्रोचा वन पुणे विद्यार्थी पास आता मोफत मिळणार. पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पास मोफत. 200 रुपयांचं कार्ड घेणाऱ्यांना 200चं टॉपअप, तर मेट्रो कार्डसाठी कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही. चंद्रपुरात गणेश मूर्ती कामाला वेग, मातीच्या मूर्ती देखील खरेदी करण्याचं आवाहन. 26/11 हल्ला प्रकरणातील आरोपी तहव्वूर राणाचा कुटुंबाशी बोलण्यासाठी अर्ज. राणाच्या अर्जावर आज सुनावणी. तहव्वूर राणाने त्याच्या कुटुंबाशी बोलण्याची परवानगी मागितली होती. अमृता फडणवीस बदनामी प्रकरणी 2 आरोपींना दिलासा नाही. कोर्टाने दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, तर 4 जणांना पुणे कोर्टाकडून जामीन मंजूर. मुख्य आरोपी निखिल सपकाळला पोलिसांची नोटीस. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे अमरावती दौऱ्यावर. निवडणूक पूर्वतयारी संबंधी अमरावती विभागाचा घेतला आढावा. निवडणुकीसाठी अचूक नियोजन करण्याच्या सूचना. राज्यात 5,500 प्राध्यापक आणि 2,900 कर्मचाऱ्यांच्या भरतीला मंजुरी. आवश्यक कामासाठी सरकार पैसे कमी पडू देणार नाही. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं आश्वासन. बुलढाण्यात अनेक तरुणींना नियुक्तीपत्राचं वितरण. आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश. हे उमेदवार लवकरच कार्यक्षेत्रात रुजू होणार. बुलढाण्यात उद्या कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येणार. सर्व आजी माजी सैनिक आणि कुटुंबियांना कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन. यवतमाळ वणी इथे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासाठी आंदोलन. टिळकांची वेशभूषा करून पुतळा पूर्वीच्या ठिकाणी बसवण्याची मागणी. सांगलीत खानापूर तालुक्यात कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू होणार. उपकेंद्रासाठी खानापूरमध्ये जागेची पाहणी. अमरावतीत प्रतिबंधित प्लास्टिकवर पालिकेची कारवाई. 1,820 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त. प्लास्टिक बंदी कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई. मुंबईत 2 महिन्यात 166 स्कूल बस आणि खासगी वाहनांची तपासणी. 48 दोषी वाहनांवर कारवाई. 2 लाख रुपयांचा दंड वसूल. सांगलीत 2000 देशभक्तांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन. कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. उबर ॲपवरून टॅक्सी बुक करणं होणार कठीण. टॅक्सी चालकांचा उबर ॲप अनइन्स्टॉल करण्याचा निर्णय. मागण्या मान्य न झाल्यानं टॅक्सी चालक आक्रमक, तर चालक आणि कंपनीच्या वादात प्रवासी भरडला जाणार. सरन्यायाधीश भूषण गवई 3 दिवसीय अमरावती दौऱ्यावर. दर्यापूर येथील विविध कार्यक्रमाला उपस्थित राहणार. हिंगोलीत आजेगाव ते मन्नास पिंपरी रस्त्याचं काम बोगस केल्याचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आरोप. 2 महिन्यांपूर्वी झालेल्या रस्त्यावर पडले खड्डे. बीडच्या परळी अंबाजोगाई महामार्गावर आज रास्ता रोको. महादेव मुंडेंना न्याय मिळावा यासाठी रास्ता रोको. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास CID SIT तर्फे करण्याची मागणी. राज्यातील परिचारिकांचा संप तब्बल 7 दिवसांनंतर अखेर मागे. पदनामात स्टाफ नर्सऐवजी नर्सिंग ऑफिसर असा बदल. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने मागणी केली मान्य. नागपूर जिल्ह्यातील मतदारसंख्येत मोठी वाढ. विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंख्येत वाढ झाल्याची माहिती. 79,982 नव्या मतदारांची नोंद. तळोजा कारागृहात कैद्यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची नोटीस. 8 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश. आयोगासमोर 22 सप्टेंबरला होणार सुनावणी. बेस्ट कामगार सेनेचा आज वडाळा बस आगारावर मोर्चा. विविध प्रलंबित मागण्यांसाठी दुपारी 1 वाजता मोर्चा.
पूजा खेडकरने राज्य सरकारकडे मागितली दाद. नॉन क्रिमिलेअर रद्द केल्याच्या विरोधात मागितली दाद. तर नॉन क्रिमिलेअर रद्द केल्यानं मागासवर्गीय प्रवर्गात लाभ घेता येणार नसल्यानं राज्य सरकारकडे केलं अपील. बीडमध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ शिरसाळ्यात सर्वपक्षीय निदर्शनं. विधेयक रद्द करण्याची मागणी. महाराष्ट्रातील ओबीसी मुलींचं वसतिगृह असुरक्षित. नागपूर येथील ओबीसी मुलींच्या वसतिगृहात सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण. तर भंडाऱ्यात ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं महिला वसतिगृहाची पाहणी. अमरावतीतील तीर्थक्षेत्रांच्या प्रलंबित विकास कामांचं अंदाजपत्रक 8 दिवसात सादर करण्याचे निर्देश. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला निर्देश. पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार. पुणे ग्रोथ हबचा नियोजन आराखडा तयार केला जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. छत्रपती संभाजीनगरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आरपीआयचं दंडवत आंदोलन. बनावट पदवी प्रकरणी नाराजी व्यक्त. पश्चिम रेल्वे वाहतुकीवर डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संघटनेकडून नाराजी व्यक्त. मुंबई गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेसला वापीनंतर महाराष्ट्रात एकही थांबा नसल्याबद्दल नाराजी व्यक्त. विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी. 28 जुलैपासून सुरू होणार विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विविध प्रकारच्या महापूजांची नोंदणी. मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर करता येणार नोंदणी. बुलढाण्यात रक्ताचा तुटवडा. शासकीय रक्तपेढीत कमी रक्तसाठा. तर रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचं आवाहन. सिल्लोडमधील कन्नड तालुक्यात मोबाईल फोडून केला कृषी मंत्र्यांचा निषेध. सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग, अमृत चौगुले यांनी स्वतःचे मोबाईल फोडून कोकाटेंचा जाहीर निषेध व्यक्त केलाय. वाशिम शहरातील पुसद नाका परिसरात प्रहारचं रास्ता रोको आंदोलन. पुसद महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प. मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आंदोलन करणार. प्रहारचा इशारा. मीरा भाईंदर शहरात वाढत्या खड्ड्यांच्या समस्येवर नागरिकांचं तीव्र संताप. काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनपा मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं. कल्याण बालक मंदिर प्राथमिक शाळेमध्ये साजरी झाली दीप अमावस्या. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी मिळून साजरी केली दीप अमावस्या. ठेकेदार म्हणून हर्षल पाटील याचं नाव नमूद. जलजीवन मिशन पंप हाऊस उद्घाटन फलकावर नाव. हर्षल पाटील आणि अक्षय पाटीलचं ठेकेदार म्हणून नाव. पैठणमधील वीरभद्रा नदीच्या खोलीकरण कामामुळे 15 गावातील पाणी समस्या मिटणार. नाम फाउंडेशनच्या सामाजिक निधीतून 2 महिन्यांपासून काम सुरू. आता सर्पमित्रांना मिळणार 10 लाखांचा अपघात विमा. सर्पमित्रांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची तयारी. महसूल मंत्री बावनकुळेंची मुख्यमंत्र्यांकडे शिफारस. राज्य सरकार सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्र देणार. मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदीची कारवाई नको. उच्च न्यायालयात कबुतरखान्यांबाबत सुनावणी. केईएम रुग्णालयाने सादर केला अहवाल. पुढील सुनावणी 7 ऑगस्टला होणार. अकोल्यातील बाळापूर ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुज ढासळला. हजारो वर्षे जुन्या असलेल्या किल्ल्याच्या बाळादेवी मंदिराकडील कडा कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. ब्रेकनंतर टॉप 50 मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. मुंबई आणि कोकणात पुढील 3 ते 4 तास जोरदार पावसाची शक्यता. नागरिकांनी सतर्क राहावं. हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. आज राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता. अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसराला अलर्ट. तर मुंबईतही आज मुसळधार पावसाची शक्यता. आज मुंबईत दुपारी समुद्राला उधाण. दुपारी 12:40 समुद्राला मोठी भरती. भरतीच्या वेळी समुद्रावर जाणं टाळावं. प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं पालिकेचे आदेश. अक्कलकोट तालुक्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. कुरनूर धरण 95% भरलं. 3 नगर परिषद आणि 52 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटला. चंद्रपूर जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट. चंद्रपुरात आज मुसळधार पावसाचा अंदाज. चंद्रपुरातील शाळा कॉलेजला आज सुट्टी जाहीर. सिंधुदुर्गाला पावसाचा रेड अलर्ट. मात्र जिल्ह्यात काही ठिकाणी अद्याप पावसाची उघडीप नाही तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस. कोकण
कोकणासह घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट. कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना. वाशिममध्ये पावसामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट. सुमारे 15,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झाल्याचा अंदाज. हिंगोलीत वसमत बाजार समितीत शेतकऱ्यांनी खरेदी विक्री बंद ठेवली. शेतकऱ्यांना 2 महिन्यापासून हळद विक्रीचे पैसे न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. वाशिम जिल्ह्यात कारंजा बाजार समितीत मुगाचे दर वाढले. मुगाला किमान 6,200 तर कमाल 6,500 रुपये प्रति क्विंटल दर. वाशिम बाजार समितीचे व्यवहार आज बंद ठेवण्यात येणार. बाजार समितीतील नाणे टंचाई पुन्हा समोर. शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना माल विकावा लागणार. बुलढाण्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई अद्याप नाहीच. चिखलात बसून रडणाऱ्या शेतकऱ्यांचा व्हिडिओ रोहित पवारांनी दाखवला. शेतकरी चिंताग्रस्त. अकोल्यातली बार्शी टाकळी तालुक्यात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू, तर अपघातानंतर संतप्त जमावाने कारची केली तोडफोड. बीडच्या पाटोदा ग्रामीण रुग्णालयासमोर बस आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात दुचाकीवरील पती पत्नीचा मृत्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.